सोलापूरच्या वैराग नगर परिषदेतील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत आज नगरपंचायतीत टाळे ठोकण्यात आले आहे। नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या विरोधात पंचायत समिती सदस्य संकतराव धेंडे हे आंदोलन करत आहेत। आंदोलन सुरू असताना वैराग पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात देखील घेतले आहे। या प्रकरणात संकतराव धेंडे पंचायत समिती सदस्य वैराग हे काय म्हणाले आहेत पाहूयात। जिल्हा परिषदेसमोर उपोषण झाल्यानंतर पुन्हा नगरपंचायतीसमोर उपोषणाला आपण बसला। किती दिवसापासून बसलेला आहात आणि आज काय केलेले? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांना 9 दिवस आमरण उपोषण केल्याने त्या आमरण उपोषणानिमित्त अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेबांनी दिनांक 2/1/2024 ला सुनावणी घेण्यास सांगितली। ती सुनावणी 5 तारखेला कलेक्टर ऑफिसला देण्यास सांगितले होते। कलेक्टर ऑफिसची सुनावणी त्याची प्रत आम्ही मागण्यासाठी आम्हाला ती प्रत दिली नाही। त्यास आम्हाला शंका आली की सुनावणी सुद्धा बेकायदेशीर झाली होती। त्याची शंका आल्यावर आम्ही फेर सुनावणी म्हणून जिल्हाधिकाऱ्याला आम्ही पुन्हा पत्रव्यवहार करा फेर सुनावणी घ्या। त्याचे उत्तर न आल्यामुळे पुन्हा आम्ही या वैराग नगरपंचायत कार्यालयासमोर दिनांक 15/1/2024 पासून आजचा 10वा दिवस आमरण उपोषण। या प्रशासनाने ह्या नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात असा प्रकार घडला जे शासनाच्या निकषाप्रमाणे बसणारे कर्मचारी जाणून बुजून त्यांनी काढून टाकले आणि जे निकषात न बसणारे बोगस कागदपत्र तयार करून ती कागदपत्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभाग आयुक्ताकडे गेले। त्यांनी सुद्धा यादी बेकायदेशीरच केली। या यादीच्या संलग्न असणारे अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी चरण कोल्हे, दुसरा मुख्य कार्यकारी अधिकारी विना पवार, दुसरा पुन्हा गट विकास अधिकारी शेखर सावंत, दुसरा गट विकास अधिकारी बिचुकले, विस्तार अधिकारी गायकवाड, विस्तार अधिकारी अवघडे, ग्राम विकास अधिकारी सचिन शिदे आणि आताच्या चालू मधल्या मुख्य अधिकारी विद्या पाटील यांच्यावर कारवाई करावं म्हणून मी आज 9 दिवस उपोषण बसलोय। ह्या कारवाईच्या निमित्तानं आजही त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कसलाही रिप्रेझेंट न मिळाल्यामुळे आम्ही ह्याच्यावर कारवाई होण्याचा जो आम्ही नगरपंचायतीला कार्यालयाला आज टाळं ठोकलेला आहे। जोपर्यंत आमच्या तक्रारीचं निवारण होत नाही तोपर्यंत नगरपंचायतीच्या कार्यालयाचं टाळं आम्ही काढणार नाही। भले मग मोरी काय बिघडलं तर त्याची बेहतर आम्ही आज ही कलेक्टरनं आमची या बाईटच्या माध्यमातून तात्काळ नोंद घ्यावी। बिस्मिल्लाह मंदी हाउस की मंदी खाने के लिए लोगों को करना पड़ रहा है इंतजार। सिर्फ 199 में दिल को खुश कर देने वाली मंदी, सोलापुर वासियों का कई सालों का विश्वास। बीजापुर बेस में स्थित होटल बिस्मिल्लाह ने शुरू किया है बिस्मिल्लाह मंदी हाउस। बिल्कुल कम दामों में शानदार से शानदार जैतून अन्य प्रकार के मंदी सिर्फ और सिर्फ मिलेंगे बिस्मिल्लाह मंदी हाउस में। अगर आप सोच रहे हैं कि अपने परिवार के साथ किसी अच्छे होटल में खाना खाने जाएं, तो देर किस बात की, एक बार बिस्मिल्लाह मंदी हाउस में जरूर आएं। फैमिली के लिए एक खूबसूरत शानदार और खास फैमिली सेक्शन बिस्मिल्लाह मंदी हाउस में आपकी सेवा में हाजिर है। अपने दोस्तों के साथ बाहर खाने जाना हो या किसी दोस्त की बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करनी हो तो एक बार बिस्मिल्लाह मंदी हाउस में जरूर आए। एक बार मंदी खाओगे तो बार बार आओगे। हमारा पता बीजापुर बेस पुराना बिस्मिल्लाह होटल, 1st फ्लोर, सोलापुर।